बीडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हेलिपॅडसाठी झाडांची कत्तल करण्यात आली। बीडमधील पर्यावरण प्रेमींमध्ये या प्रकरणानंतर आता संतापाची लाट पाहायला मिळते। बीड जिल्ह्यात 2.5% वनक्षेत्र असल्यानं कृतीचा निषेध व्यक्त केला जातोय। लोकप्रतिनिधींसाठी वेगळे नियम आणि कायदे आहेत का असा सवाल देखील आता विचारला जातोय। ते हेलिपॅडची जागा बदलता आली नसती का असा सवाल देखील संतप्त सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केलाय। शिरूर कासार तालुक्यातील घाटशीळ पारगाव येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आले होते। वैराग्य मूर्ती खरं तर संत वामनभाऊ महाराजांच्या 93व्या नारळी सप्ताह सांगता निमित्तानं समारोप प्रसंगी ते आले होते। यावेळी हेलिपॅड तयार करण्यासाठी 15 ते 20 वर्षांपूर्वीची लहान मोठी 16 झाडांची कत्तल करण्यात आली आहे। याबद्दल वृक्षप्रेमी आणि पर्यावरण प्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे। शासन झाडे लावा झाडे जगवा यासाठी कोट्यावधी रुपयाचा खर्च करतं, प्रसार करतं। मात्र मुख्यमंत्री येण्याच्या निमित्तानं ही झाडं खरंच तोडणं आवश्यक होतं का? दुसरी गोष्ट म्हणजे असं आहे, ती झाडं वाचवता आली नसते का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की ज्याप्रमाणे एखादं झाड तोडायचं असेल तर शासन नियमाप्रमाणे त्याची परवानगी घ्यावी लागते किंवा दंड आकारला जातो। मग हा नियम केवळ सर्वसामान्य माणसासाठी आहे का? मग संबंधित जे कोणी झाडं तोडणार आहेत त्याच्यावर खरंच कारवाई होणार का? हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।